ती गुफा लय दिवसापूर्वीची, म्हणजे कवा पडली ती नाही, अचानक पडलेली रात्रीच. काय झाडाला डोळे. काय पण आई शपथ चल की. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज ब्लॉगची सुरुवात तुम्ही बघू शकता. मटेरियलच्या पिशव्या, ह्याच्या मटेरियलच्या पिशव्या, ह्याच्या मटेरियलच्या पिशव्या, आणि आम्ही वाहतोय गव्हाची पोती, तांदळाची, युरिया, दळण पेढं आपल्या गाडीत. अहो खोटं सांगायचं खरं सांगायचं म्हणजे जाऊ द्या, तुम्हाला कळतंय सारं, कशाला काय बोलायची गरज आहे. अवघड आहे हो, लय लाईफ मध्ये लय स्ट्रगल चालू आहे. पोती बिती, दळणं बिळणं, गॅसच्या टाक्या असंच चालू आहे लाईफ मध्ये. आम्ही चाललो गोट्याच्या नदीला, तिथं महादेवाचं मंदिर आहे, ते आज एक्सप्लोअर करणार आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे गोट्याच्या गावातल्या मंदिराला चालू आहे, तिथे एक्सप्लोअर करणार आहे आम्ही महादेवाचं मंदिर. तुम्ही बरं ओमच्या गावातल्या मंदिराला चालू आहे, तिथलं एक्सप्लोअर करणार आहे. आणि तिथलं तुम्ही त्या मंदिराचा इतिहासच नाही ना, म्हणजे काय इतिहास मध्ये स्थापना आहे का? मला इतिहास म्हणजे माहित नाही. स्थापना ना म्हणली लय पुरातन कालातील मंदिर आहे. 700-800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. 700-800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. मग विचार करा, 700-800 नसून बरं का, 400-500 वर्ष. इंग्रजांचे आजोबा इथं पाणी घाला यायचं मंदिराला. शेवट काहीतरी बोलू का? काहीतरी रात्रीच बोलला. काहीतरी राहत नाही, हे चालत राहतं. विश्ल्या काहीतरी 2 शब्द बोल. विशाल स्नॅपवरच ब्लॉगिंग करतो या. विशाल 2 शब्द बोल. विशाल 2 शब्द बोलतो. हा? येवान कठीण कस काय केली, चांगली कठीण कस काय तो काय केली. गाव खायला का गाईज आम्ही आलो गोट्याच्या मंदिरा, म्हणजे गोट्याच्या गावातल्या मंदिरापाशी, ओमच्या. ओमच्या गावातल्या मंदिरापाशी. असल्या आल्या विसर्जन करायला आला नदीत. हे मंदिर आहे, हे मंदिर आहे. ह्या मंदिराचा काय रे इतिहास आहे? काय हे खालचं देव पिंड येत नाही ना वाटतं इथं. हे नवीन मंदिर बांधलेलं पिंड करण्यासाठी, पण आली नाही, त्याच्यामुळं ते तिथंच राहिलं मंदिर. आता आणि ते म्हणतात गावातली म्हणून ठीक आहे ना, तर कोणाला माहिती गावातली काय बी म्हणणार. हा का, आता ती ज्याने बघितलंय त्याला माहिती ना. ते पण आहे. ओम कसं आहे मंदिर बघा, डायरेक्ट पाणी असतं तिथं. एंट्री नाही इथं, पोरींना एंट्री स्त्रियांना सॉरी. लेडीजला एंट्री नाही. लेडीज इन नो एंट्री बाहेर थांबायचं. ऑन फायरिंग फाईन किती? फाईन काय नाही, फाईन पण नाही जात लेडीज, नाहीच जातात. लेडीज नाहीत जात. गाईज बघा इथं मंदिर आहे. हे मंदिर आहे पाण्यापाशी, ह्या पायरीपर्यंत पाणी येतं. आता पाणी खाली गेलंय वाटतं. पायरीपर्यंत नाही येत. मग कुठपर्यंत येतं काही मंदिर. कसं आहे, दररोजच्या दररोज हारबीर असतो, दानपेटी आहे. पाणी कुठपर्यंत येतं? ही एंड आहे का? हा, ह्या बारक्या छोट्या मंदिराचा काय इतिहास आहे? कुठल्या तर डुक्याची समाधी. कोणची? ही डोक्याची समाधी कोणची? गाईज कसं आहे, कॅमेरावर तुम्ही डॉट पाहू शकता किती आलेत. हा, विशाल शेट आलेत, सिनेमॅटिक शूट घेतला इथे. तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये ऍड करून बघतो. आणि बघा बघतो काय बघतो म्हणजे बघा. आणि तिथं ते गुफेचा कशी काय गोट्या? ती गुफा लय दिवसापूर्वीची, म्हणजे कवा पडली ती नाही, अचानक पडलेली रात्रीच. होय का? म्हणजे ती कुठे जाती म्हणतात? माझ्या जन्माच्या आधीची. कुठे जाती म्हणतात? ती नाही सांगू शकत. तिकडे वाड आहे, तिकडे निघत असेल, ती नाही सांगू शकत. होय का? गुपित आहे ना, गावाचं रहस्य. तो तिथं गुफा आहे. विशाल शेठ फोटो काढण्यात व्यस्त. विसले अरे जा ना, आत पाया बिया पड. वशात खाल्लंय का ते काय तू तू काय सोमवारचं नाही करतो. ये इधर नीचे जाएंगे. ये देखो, इधर भी सीन आहे गाइस. मासे बिसे पकडतात तिथं पाण्यात माशांचं ही आहे. कुठल्या काय झाडाला डोळे. काय पण आई शपथ चल की. कुठल्या काहीतरी आहेत का नाही झाडाला डोळे? पाणी खाली गेलेला.
झाडाला डोळे थांब चप्पल घालतोय कोण झाडाला डोळे गाईज काय माहिती म्हणता येतं खरं आपल्याला काय माहित नाही अयो. हा कोण म्हणलं आहेत तुला आई शपथ कुठं आहे असा पाण्याच्या कडेने जायचं गाईज कशी बघा तिकडे बघा नदी काय काय रे कुठल्या कुठे आहेत अरे होतं आमच्या प्रत्येक गावातल्याला विचारायला डोळं होतं म्हणजे डोळ्यासारखा विषय होता मग विसल्याला विचार की डोळे आणि त्याला बी माहिती आहे की ते कुत्रा विसले ए तिथं होतं का ह्यालाच होतं र अरे मग बाहेरच्या साईडने असते नाही ह्या साईडने होतं होय का मग काय माहिती बा. काढला चांगला सिनेमॅटिक काढ त्या दिवशी ह्याने दिलेल्या मला चिलेप्या मेलेल्या होत्या ह्याला काय ताजं देता काय अरे वास किती येत होता कुठे येत होता नालाय का चिलेप्यांचा गाईस पाणी किती स्वच्छ आहे बघा सिनेमॅटिक काढ रे डायरेक्ट आतलं दिसतंय कसं आहे एवढं क्लिअर दिसतंय काय मग पाणीच तेवढं स्वच्छ आहे ना घाण नाही इकडं अगोती गावच स्वच्छ आहे तळाशी वय कसं आहे पाणी बघा समुद्र किनारी खड्डे पिड्डे नाही का इथं तळाशी सारखं अरे आमच्या इथं कसं आहे ओरिजिनल लावायचं गावात काय बी बोलते काय पण दाखवू पूजा करून आलाय ए डोळं होतं का नाही त्या झाडाला तुला काय झालंय पण असं मेंग्यागत हा आपण लहानपणी बघायचं का ना त्याला डोळं होतं का ना हा की का झालाय तसं शांत कुठे आज काय धोका भेटला काय धोका भेटला सांग की त्या डोळे जाऊ अरे डोळे होते तर कुठे आहेत मग आता काय माहिती तो आता काय माहिती अरे मस्त आम्ही परत लक्षात दिलं नाही रे 4-5 वर्षांनी आज बघितलं पहिल्यांदा चालू इथं होय लक्षात नाही आलं आम्ही. बघ बरं आहेत का तुला एकदा काय दिसत ते, काय डोळे इथनं दिसायला नाही आणि लांब दिसायचं होय का बनवलेली काय लागलो रे. काय लागलं बनवलेली काय माहिती बनवले नव्हते आपण किती दिवसापासून बघायचं ते बनवले हा बनवलेले काय काय माहिती पण पण होतं. होतं. होतं आम्ही बी नाही बरं का विश्वास ठेवू शकत पण होतं तर होतं तो थंबनेल तर काढला काय माहिती आता होतं तर होतं म्हणतो होतं ना पहिला आमच्या 196 सबस्क्रायबर होते हा आता किती राहिलेत 194 का कमी माणूस गाणे माणसं गरीबाला एखाद्या पुढे जाऊन देत नाही मराठी माणसं बेकार विषय आहे का माणसाचा नालायक माणसं काय विश्वास माणसं एवढे नालायक माणसं आहेत ना पाय खेचतात का पाय खेचतात खपत नाही रे, कपडे असतात उदाहरण उदाहरण जागची जागे होय कपडे असतात कपडे इकडे जाते झाड जाऊ ती झाड जाऊ थांब ना झाड नाही दाखवू शकत आता गाव झाड नाही दाखवू शकत घ्या समजून बरं दाखवतो हा दाव झाड त्या झाड अक्काकडे पाणी का नाही हा. पाणी दाव की मला कुठं वाकवतो तसंच आहे सगळीकडे लोक आहेत आपल्या पण ते झाडाला पाणी नसल्यावर झाड मरत सुकत बरोबर कमी असले नसल्यावर बी सुकत आणि जास्त असल्यावर बी सुकत नाही तसं मग आता विषय आमचा कसा आहे आपला कसा आहे विषय असल्यावर सुकलंय का जास्त आहे ती उलट अरे उदाहरण तुझ्या आईला असली उदाहरण दिल्या उदाहरण तुला पाण्यात झाड जाऊ काय तुमच्या तिथली बाबळ ती बी सुकली कुठं सुकली हिरवीगार बाबळ होय काय काय हिरवीगार हा का नाही सुकली ती विषय असा आहे
हं. नीच वृत्तीची माणसं इथे आहेत. कुठं इथं हा. बघा ह्या झाडापाशी. हं. आणि तिकडं जी आहे इथं ती चांगली इथं गोट्याच्या रानापाशी माणसं ओम. चांगली. ओमच्या रानापाशी माणसं चांगली ती. हे झाड कशामुळे उठले पाण्यात का उठले? अरे सबस्क्रायबरचा विषय आहे आपला इथं. मग हीच अरे विषय पण तीच आहे. संपला विषय. तुझं काय म्हणणं आहे बाबा? हिले फपलायला लागलं. बाबाल तुम्ही माणसाने धोका नाही द्यायला पाहिजे. दोघं आपले प्रेम ना. 100% प्रेम पाहिजे आपलं. 100% माणसं काय माणसं जाणार काय काय माणसं सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करतात. घंटी दाबत नाही डोळे करत नाही तर. भावांनो आणि फॉलो कर नका. पुढं टाकला आम्हाला पुढं मागं खेचू नका. तुमच्याकडे विनंती आहे. जय महाराष्ट्र. हा हे कोणाची समाधी आहे? कुठलं तर समकी देत आहे की जालिंदर. चला ए थांब की ती वाचून दे की. कोणाचं आहे माहिती आहे का ती? हा नमलदास शिष्य चल 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 तुझ्या बापाने वाचले. शिवभक्त केशव बाबूराव हे कोणाशी पावले? ते होय हा? ती देवीची वाटतं. हा? महादेवाच्या. 1855 ची समाधी आहे ती. ए, हा? 1855 ची समाधी. 1855. 55. हो 1855 म्हणल्या बापान जन्माला नव्हता. त्यांचं पाय आहे तिथं. बाप आपला आता झाला आमला आहे काल 30 वर्षापूर्वी. तीच बी नाही जी असं असेल पण कसं आहे बाबांना गावाकडचं वातावरण? काय बोलतो विशाल. होय हो किताब बघ किताबी काय तर लिहिलेलं आहे. अरे ते मंदिर बांधलंय त्यांनी त्याचं नाव असेल मला वाटतं. बाजी डुके. बाजी डुके. कसं आहे बसायला? वातावरण फ्रेश असतं आमच्याकडे. मग अशी हिऱ्याची पिशवी आता तळलंय. आता 4 दिवस झाले घरची मागे लागले तळण. आता खाल्ल्या इडल्या. आज जाळाची पिशवी. उद्या गायची टाकी. गॅसची टाकी उद्या. उद्या गॅसची टाकी. कशी बसणार मागं कोण बसायचं? परवा दिवशी परवा दिवशी माशाची पोती. गाईज पळायला आलोय. गोट्या आलाय आज बोटाड घालून. ऋषी हाय गाईज. एक राऊंड आहे बघा. शाळा 5वी ते 10वी पर्यंत आहे. एक राऊंड तिकडं किळी आहे. काल 10 आज 12 राऊंड. लगेच गोट्याने 9 का 10. वाफा येते अंगात. वाफा दिसत नाही. पीटी करतो जरा. गाईज आजचा ब्लॉग इथं चेंड होतोय. भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.